हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री पंढरीनाथ भगवान की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदि वल्लभं वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू। सहज लीळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू। निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू। हरिहरा भेद, हरिहरा भेद नाही करू नये वाद, हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेद कासी नाड एक वेलांटीच आड, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, उजवे वाम भाग तुका म्हणे एक अंग, एकची अंग, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेच्या क्रमानं आलेला 99 क्रमांकाचा हा अभंग आहे। उपक्रम खूप छान आहे। आपल्याला अन्य ठिकाणी जाता येत नाही, पण ज्याला चिंतनाची सवय लागलेली आहे, भूक लागलेली आहे, भूक लागली की अन्न शोधण्याचा प्रयत्न होतो, त्याप्रमाणे अंतःकरणात भावनेची भूक असेल, अंतःकरणात ज्ञान तृष्णा असेल, ज्ञान पिपासा असेल, तर त्यावेळी अशा पद्धतीच्या आयोजनानं आपणही घ्यावं आणि याचा अर्थ कृपा करून वेगळा घेऊ नका। ही केवळ श्रोत्यांवरची अनुकूलता आहे असं नाही, तर वक्त्यावरही ही अनुकूलता आहे। आयोजन करणाराचे वक्त्यांवरही उपकार असतात। याचं कारण आहे, अन्यथा वक्त्याकडून चिंतन घडेलच असं सांगता येत नाही, आणि म्हणून आयोजनाची पद्धती वस्तुतः हा माझा अधिकार नाही, परंतु ज्यावेळी भगवंताच्या चिंतनाच्या बाबतीत बोललं जातं, त्यावेळी एक केलं पाहिजे, ज्याप्रमाणे
चहाच्या बोटाला, चहाच्या घोटाला आणि कुंकवाच्या बोटाला नाही म्हणता येत नाही. मनुष्य चहाच्या घोटाला नाही म्हणत नाही आणि सुवासिनी कुंकवाच्या बोटाला नाही म्हणत नाही. त्याप्रमाणे वक्त्यानं प्रवचनाला नाही म्हणू नये. आणि त्यात जिव्हाळ्याचा विषय आहे. हा विषय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाचा. आदरणीय परमपूज्य आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान पूज्य नारायण महाराज यांच्या आशीर्वादानं सुरू असलेलं आमचे मित्र आदरणीय गुरुभक्त श्री विकासानंदजी महाराज यांच्या आयोजनातून असलेलं हरिभक्तीपरायण प्रेमानंदजींनी निमंत्रण दिलं. खरोखर आजचा दिवस अत्यंत गडबडीचा आहे. याचं कारण यानंतर लगेच 1 तासाच्या प्रवासानं प्रवास करून कीर्तनाला जायचं आहे. तथापि अन्य दिवशी शक्य नसल्यामुळे आज थोडं घाईत का होईना पण चिंतन व्हावं अशा दृष्टीनं या चिंतनाचा आपण उपक्रम करीत आहोत. चिंतनाकरताचा जो अभंग आहे हा अभंग अतिशय समर्पक असलेला आणि अंतर्मुख करणारा अशा प्रकारचा आहे. भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदाय यांचं मूळ हृदगत सांगणारा हा अभंग आहे. म्हणजे त्याच्या जीवनाच्या साधनेच्या प्रवासाचा अंतिम मुक्काम तिथपर्यंत पोचण्याकरिता त्याला एक पथ्य म्हणून त्यानं काय पाळलं पाहिजे हे सांगणारा हा अभंग आहे. सरळ अर्थ सरळ आहे. हरिहरा भेद नाही आणि वाद करू नये. हरिहरा भेद नाही करू नये वाद करू नका बाबा. वादो नावलंब्या. देवर्षी नारद वर्णन करतात की वाद करू नये. त्याला खरंच भक्ती करायची आहे त्यानं वादात पडत जाऊ नये. म्हणून वाद करू नये. आणि कोणता करू नये तर हरी हे वेगळे देव आहेत आणि हर हे वेगळे देव आहेत हा एक वाद. म्हणजे त्यांच्यात भिन्नता आहे हा एक वाद आणि त्यातला अमुक अमुक श्रेष्ठ आहे हा दुसरा वाद. म्हणजे एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले. एकाला भलं म्हणलं दोघांना आपण बोलवलं काय हुशार आहेस रे तू त्यातल्या एकाला म्हटलं. दुसऱ्याला काहीच म्हणायचं नाही. काय हुशार आहेस का अभ्यास करतोस रात्रंदिवस अभ्यास करतोस वा 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 आणि त्याच्याकडे बघायचंच नाही दुसऱ्याकडे. काय होतं दुसरा आपोआपच निंदीला गेला. म्हणून यात जर भेद मानला तर हा फरक येईल. खरं जर पाहिलं आता जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात किंवा आपल्या संस्कृतीत सांगितलंय या सगळ्याचा विचार स्वतंत्र म्हणजे तो मानलाच पाहिजे. पण खरं जर पाहिलं तर भेद आहे का नाही. भेद आहे ना. 4-5 पद्धतीनं भगवान महाविष्णू आणि भगवान शंकर यांच्यातल्या भेदाचं चिंतन आपल्याला करता येतं. भेदच आहे तो. कसा नाही हा भाग स्वतंत्र. पूर्व पक्ष म्हणून मांडायचं जर झालं आपल्याकडे जशी शंका करणारा जो असतो तो पूर्व पक्ष मांडतो की विरुद्ध गोष्ट जी आहे ती खरी कशी आहे. म्हणजे आता मुख्य पक्ष काय आहे की हे करू नये काय म्हणजे हरिहरात भेद करू नये हा मुख्य पक्ष आहे. याच्या उलट पक्ष काय झाला की हरिहरात भेद करावा. हरिहरात भेद करावा याचाच अर्थ काय हा पूर्व पक्ष झाला. मग भेद करावा हा जो पूर्व पक्ष मांडायचा त्याच्याकरता सबळ कारण द्यावी लागतील ना. पूर्व पक्षाची सबळ कारण 5 पद्धतीने आपल्याला मांडता येतात.
यातलं पहिलं कारण आहे की हे दोघही अस्तित्वाला जे येतात, भगवान महाविष्णू असतील किंवा भगवान शंकर असतील, यांच्या अस्तित्वाला येण्याच्या कारणात भेद आहे. जगताच्या स्थिती करता अस्तित्वात येणं हे भगवान महाविष्णूंची जबाबदारी आहे. एक परब्रह्म एकच आहे, पण त्याच्यातून ही रूप निर्माण झालेली आहेत. म्हणून अस्तित्वाला येण्याची जी भूमिका आहे याचा विचार जर केला तर दोघांचा भेद मानावा लागतो. भगवान महाविष्णू जगताची स्थिती करतात, जगताचं पालन करतात, जगाला स्थैर्य देतात, हे सगळं हे करतात. आणि भगवान शंकरांचा विचार करा, भगवान शंकर काय करतात? नाश करतात, संहार करतात. धरोनी दोन्ही रूपे पाळणे पाळणे संहार. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी म्हटलंय की दोन रूप धारण केली आणि एक पालन करतात, एक संहार करतात. याचाच अर्थ जर हे दोन वेगवेगळी कामं करीत असतील तर वेगवेगळी कामं करणं आणि त्याकरता स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हा भेद आहे की नाही. म्हणून पहिली गोष्ट आहे, अस्तित्वाला येण्याच्या कारणात त्यांचा भेद आहे. दुसरा भाग बघा, धारण केलेलं जे रूप आहे त्या रूपात भेद आहे. रूपाचा विचार करा, रूपावर धारण केलेल्या अलंकारांचा विचार करा, वस्तूंचा विचार करा, निवासाचा विचार करा. म्हणजे जे शरीर धारण केलेलं आहे त्या शरीराला आवश्यक असलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीत खूप तफावत आहे, खूप मोठी तफावत आहे. भगवान शंकरांचा विचार करीत असताना पुष्पदंतांनी शिवमहिम्नामध्ये भगवंताच्या निवासाच्या बाबतीत, भगवंताच्या धारण केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत जे चिंतन केलंय ते खूप सुंदर आहे. श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचराः चिताभस्मालेपः स्रगपिंद्रुकरोटी परिकरः अमंगल्यम शीलम इथपर्यंत. काय काय निवास कुठे? स्मशानात राहतात. स्मशाना इतकं मंगल जगात काहीच नाही, नाही का? मांगल्याचं आगर आहे ना स्मशान. अमांगल्याचं आगर म्हणजे स्मशान आहे. दुसरी गोष्ट, स्मरहर पिशाचा सहचराः. भगवान शंकरांचे मित्र कोण आहेत? भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. कारणाचा विचार सोडून द्या, बाह्य दृष्टीनं यांच्यात भेद कोणकोणता आहे याबद्दलच आपण चिंतन करीत आहोत. दुसरा भेद की त्यांचं रूप, त्यानंतर त्यांचं शरीर आणि त्यांनी धारण केलेल्या वस्तू. तर श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचराः. त्यानंतर लेप कशाचा आहे? भस्म कोणतं लावतात? आपण काशीला जाऊन बघा, रोज भगवान शंकरांना मणिकर्णिकेवरून नवीन प्रेताचं भस्म येतं, रोज नियमानं. चिताभस्मालेपः, चितेचं भस्म लावणं भगवान शंकरांना जमतं, पण ते भस्म आपण घेऊन लावलेलं नाहीच. सगळ्या गोष्टी कशा आहेत? अमांगल्याचं शिखर, अमांगल्याचं कळस, ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. चिताभस्मालेपः. स्रगपी, बर माळ कोणती घातली? नृकरोटी परिकरः. करवंट्याची माळ आहे. माणसाचे, नारळाचे नाही, माणसाचे नरमुंड त्याला म्हणतात. नरमुंडांची माळ आहे. काय भयानक दिसत असेल. माणसांच्या कवट्या गळ्यात घातलेल्या आहेत. अजून अजून काय स्पष्ट सांगायचं. नरमुंडांची माळ आहे. नृकरोटी परिकरः अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव अखिलम. देवा, तुमच्या स्वभावात बाहेरून जर पाहिलं किंवा तुमच्या धारण करण्याच्या प्रकारांचा जर विचार केला तर हे सगळं अमांगल्य आहे. भगवान महाविष्णूंचं बघा बरं. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षः मंगलायतनो हरिः. विचार करा, भगवंताच्या रूपाचा विचार करा, त्यानंतर भगवंतानं धारण केलेल्या अलंकारांचा विचार करा, भगवंतानं आपल्या जवळ बाळगलेल्या व्यक्तींचा विचार करा. शेष भगवान असतील
किंवा लक्ष्मी माता असेल, हे काय देतात? गरुड असेल, हे काय देतात? या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा येतो त्यावेळी भगवंताचं मंगलायतनत्व म्हणजे मंगलाचं आगरपण आपल्याला समोर येतं, सिद्ध होतं. याचा अर्थ हा आहे की एक अमांगल्याचं शिखर आहे, एक मांगल्याचं शिखर आहे धारण करण्यात. मी कृपा करून पूर्व पक्षात बोलतोय एवढं लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही म्हणाल की तुकाराम महाराजांच्या पूर्ण विरोधात बोलायला लागले. तुम्ही या सगळ्याची उत्तर आहेत, या सगळ्याची उत्तरही आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार आपण पाहिला अस्तित्वाला येण्याच्या कारणाचा भेद. दुसरा प्रकार आपण पाहिला धारण केलेले जे शरीर आहे आणि त्या शरीरावर धारण केलेल्या ज्या ज्या वस्तू आहे आणि निवास आहे यातही दोन्ही पूर्ण तफावत आहे. तिसरा विचार करा, भगवंतानं ज्या गुणाचं धारण केलंय भगवान महाविष्णूंनी, तो कोणता गुण आहे? सत्वगुण आहे. आणि भगवान शंकरांनी ज्या गुणाचं धारण केलंय तो कोणता गुण आहे? तमोगुण आहे. सत्वगुण आणि तमोगुण बरोबरीने चालतात का? नाही, पूर्ण विरुद्ध आहेत, पूर्ण विरोध आहे. चौथा विचार करा, स्वभावाचा विचार. स्वभावाचा विचार केला तर भगवान महाविष्णू पारखून घेणार आहेत, खूप पारखतात, खूप परीक्षा करतात. आणि भगवान शंकर शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे भोळे आहेत, अति भोळे आहेत. त्यामुळे त्यांना कुणी फसवतं, कुणी फसवतं. आणि याच्यातूनच पाचवा एक प्रकार येतो, भक्तांवर कृपा करण्याचा भेद आहे. याचं कारण आहे भगवान महाविष्णूंच्या बाबतीतही तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी हे म्हटलेलं आहे. पण परमात्मा भोळेपण सुद्धा पारखून घेणार आहे. सूक्ष्मता घ्या. परमात्मा महाविष्णू भोळेपणाची परीक्षा करून घेतो. म्हणजे हा खराच भोळा आहे का? त्याची भक्ती भोळी आहे का? भोळी याचा अर्थ कसंही करायचं असं नाही बरं. भोळी याचा अर्थ निष्कपट. निष्कपटतेला भोळेपण म्हणतात. सरळपणा, आर्जव, जाणतेने घरटा ज्ञानेसी केला, असं जे आर्जव आहे, असा जो सरळपणा आहे, असा जो निष्कपटपणा आहे, त्याला भोळेपण म्हणतात. पण हे भोळेपण पारखून घेण्याचं काम महाविष्णू करतात. आणि भगवान शंकर बाहेरून भोळा दिसला की त्याला पूर्ण भाळून जातात, भोळ्यावर भाळणारे. असे बोले ना. तर गंमत अशी आहे, विचार करा. दोन कथा आता माझ्या समोर आहेत. भगवान शंकर भोळे भाळे कसे, भोळ्यावर भाळणारे कसे याबद्दलच्या. एक भस्मासुराची कथा आहे, सर्व श्रुत असलेली. यानं काय करावं? साधना करावी. साधना झाल्यानंतर भगवान शंकरांनी प्रसन्न व्हावं. भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर त्याला म्हणतात की बाबा रे, तुला काय मागून घ्यायचं ते मागून घे. आधी त्याची वृत्ती पाहावी, प्रवृत्ती पाहावी आणि मग त्याला माग म्हणावं. पण नाही, साधना एवढी केली, त्याला नाही कसं म्हणावं? दबावात येणारे. दबावात येणारे. मग काय केलं? त्यानंतर त्यानं म्हटलं, महाराज मला एकच वर पाहिजे की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म व्हावा. काय मागितलं मग त्या भस्मासुरानं? मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म व्हावा. भगवंतानं देऊन टाकलं. त्याच्या मनात काय कपट आहे हे जाणलं नाही. भगवान शंकरांचं हे मोठेपण आहे बरं. कृपा करून हे लक्षातच ठेवा की हे जरी मी सांगतोय तरी यात अनेक कंगोरे असेल भगवान शंकरांच्या चांगल्या स्वभावाचे. ते आपण जसं जमेल वेळेनुसार पाहूयात. पण हा स्वभाव आहे तो आहेच. त्याने काय केलं? त्याने एक गोष्ट केली, काही नाही, पार्वतीवर मन केलं त्याचं. आणि त्याने विचार केला आता आपल्याला वर मिळालाय, ज्याच्या डोक्यावर हात ठेवावा तो भस्म होणार आहे. तो भगवान शंकरांच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. भगवान शंकरांनी विचार केला आता आपणच भस्म होऊन जाऊ.
पळायला लागले, जोर जोरात पळायला लागले. वरू तेथेचे म्हणे व्यभिचारू तरी काय नाही भस्मासुरू. अर्जुन म्हणे दुसऱ्या अध्यायात अर्जुनाच्या मुखातलं हे वाक्य, ज्यांच्या कृपेनं वर मिळाला त्याच ठिकाणी आपलं अंतःकरण अंतःकरणाचा व्यभिचार करायचा, अंतःकरणात व्यभिचार आणायचा, ही फार मोठी चूक आहे. हा फार मोठा प्रमाद आहे. म्हणून हा व्यभिचार ज्याच्या अंतःकरणात येतो तो भस्मासूर आहे समजायचा. कुणाकडूनही, म्हणजे हे म्हणणं अर्जुनाचं गुरूंच्या बाबतीत आहे बरं. गुरु अहत्वा ही महानुभावा त्याच्यावरची किंवा त्याच्या आधी उभी. तर ज्यांच्याकडून ज्ञान घेतलं त्यांनाच खाली आणायचा प्रयत्न करायचा, ही भस्मासूर प्रवृत्ती आहे. म्हणून अशा प्रकारची भस्मासूर. मग काय झालं, मग भगवान शंकर पुढे 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 पळायला लागले आणि नारदांनी काय केलं, नारद आनंदानं, हो काय चाललंय पाहिलं का तुम्ही पार्वतीबाई, काय खेळ चाललाय तिकडे. पार्वती मातेने आपल्या बंधूंची म्हणजे भगवान विष्णूंची प्रार्थना केली. भाऊ मानते भगवान महाविष्णू ब्रह्मचार्याचं रूप धारण करून आले. त्यानंतर तो भस्मासूर त्यांना भेटला आणि भेटल्यानंतर त्यानं म्हटलं तर काय झालं, नाही यांच्या मागे चाललो का, यांनी वर दिला. त्यांचा वर काय खरा मान मान बसला, काय ते शुद्धीवर तरी असतात का, कुठे बसतात, काय करतात, आणि त्यांच्यावर तू विश्वास ठेवायला लागला. असं कुठं असतंय काय आणि असं कुठं होत असतंय काय. त्याला मोह दिलं भगवान महाविष्णूने. आणि मग इतकं मोह दिलं की भगवान महाविष्णू म्हणले खरंच तसं नाहीच आहे, पण पहा बरं तुझ्या डोक्यावर हात ठेवून. आणि त्याला त्याच्याच डोक्यावर हात ठेवायला लावला आणि तिथेच त्याला भस्म केला. हे अडचणीत का आले, भगवान शंकर या दृष्टीनं जे अडचणीत आले त्याचं कारण ते पारखून घेणारे आहेत का भोळे? भोळे. हे भोळे पण आहे भगवान शंकरांकडे. रावणासारखा साधना खूप केली पण रावणाची प्रवृत्ती अत्यंत भयानक आहे. बर एकदा रावणाची प्रवृत्ती भगवान शंकरांनी पाहिलेली आहे, नाही पाहिली असं नाही, कथा माहित असेल सगळ्यांना. वास्तुशांती होती भगवान शंकरांकडे, मोठं घर बांधलं. पार्वती म्हणायला लागली की देवा हे स्मशानात केव्हा राहायचं, आपलं लग्न झालंय, थोडं चांगला महाल बांधू आपण. ते म्हणजे अगं पैसा नाही. पण अहो तुमचा शिष्य कुबेर तुझा भांडारी, काय कमी आहे तुला. कुबेराला सांगा. कुबेराला आज्ञा केली, वेळ घालवायला नको जास्त. कैलासात मोठा बंगला बांधला आणि बंगला बांधल्यानंतर तो इतका छान झाला, इतका सुंदर झाला, इतका सुंदर झाला की त्रैलोक्यात सर्वोत्तम बंगला तो. आता काय करायचं, त्याची वास्तुशांती करायची. मग इतक्या त्रैलोक्यात उत्तम असलेल्या बंगल्याची जर वास्तुशांती करायची असेल तर वास्तुशांतीला तसाच माणूस बोलवला पाहिजे ना, तसाच ब्राह्मण बोलवला पाहिजे. मग कुणाला बोलवायचं, तर त्यावेळी त्रैलोक्यात सर्व वेदांचा ज्ञाता, वेदांचे विभाग करण्याची. रावण तसा सामान्य नाही बरं, म्हणजे रावणायन सांगायला मी बसलो नाही, पण एक त्याचा दुर्गुण जर सोडला तर रावणा इतकं उत्तम ज्ञानी त्रैलोक्यामध्ये त्या काळात कोणी नव्हतं, कुणीच नव्हतं. कारण आज वेदांच्या ज्या विकृती निर्माण केल्या गेल्या, वेदांच्या विकृती हा शब्द वाईट अर्थाने नाही बरं, चांगल्या अर्थाने आहे. म्हणजे पद, क्रम, जटा आणि घन यातला पदपाठ जो आहे तो रावणाने तयार केलेला आहे. काय बुद्धिमत्ता, प्रचंड बुद्धिमत्ता असेल. आज संपूर्ण ऋग्वेदाचं कंठस्थीकरण झाल्यानंतर 2 वर्षपर्यंत या ग्रंथाचं अध्ययन करावं लागतं प्रत्येक विप्रांना. आणि ते रचले कुणी, त्याची रचना केली कुणी, व्यवस्थितपणे रावणाने केली. धगत 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 ललाटपट्ट पावके किशोरचंद्र शेखरे रती प्रतिक्षणम मम. गोड स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र. असा रावण आहे. बाकी सगळं चांगलं आहे पण वृत्ती नासलेली. त्याला बोलवलं, व्यवस्थित वास्तुशांती केली. वास्तुशांतीने पार्वती माता प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्यानंतर पार्वती माता भगवान शंकरांना म्हणते की काही करा, याच्या मनात जे असेल त्याला द्या बाबा. कारण घर छान झालं,
वास्तुशांती सर्वोत्तम रावणाने केली, रावणाने केली, आणि आता त्याला दक्षिणाही तशीच दिली पाहिजे. भगवान शंकरांनी पार्वतीला म्हटलं की नको त्याच्या नादी लागू, कशात नादी लागते, आपलं काहीतरी द्यावा जे तुला द्यायचं ते. पण नाही, पतीनं असं म्हटलं, पत्नीनं ऐकलं तर ती सख्खी पत्नीच नाही. काय झालं, परिणाम असा झाला की त्यानं काय मागावं, रावणानं म्हटलं देवा माझ्या मनातच द्यायचं असेल तर असा बंगला मला नाही, ह्या बंगलाच देऊन टाका आणि पार्वतीही देऊन टाका. किती भयानक प्रवृत्ती आहे, विचार करा. अशी प्रवृत्ती ज्या रावणाची आहे आणि ही प्रवृत्ती रावणाची आहे हे याचा परिचय असतानाही भगवान शंकर ज्यावेळी रावण साधना करतो त्यावेळी त्याचं फळ म्हणून आत्मलिंग काढून देण्याची मोकळीक किंवा आत्मलिंग काढून देण्याचं जे भोळेपण आहे ते भगवान शंकरांच्या ठिकाणी आहे. बरं, हे आत्मलिंग गेलं म्हणजे गुरुचरित्रात हे वर्णन आहे की 1 वर्षपर्यंत व्यवस्थितपणे या आत्मलिंगाची रावणानं जर पूजा केली असती तर तो साक्षात भगवान शंकर झाला असता. भगवंताने हे सांगितलं सुद्धा, देताना सांगितलं. आपलं शंकर पण जाणार आहे हे लक्षात आलं, पण भोळेपण. आणि नंतर मग भगवान महाविष्णू चिंतेत पडले. मग भगवान गणेशांची प्रार्थना केली. गणपती बाप्पांना तिळाचे लाडू, डाळीचे लाडू, हे सगळं विस्तारानं वर्णन आहे गुरुचरित्रामध्ये. हे सगळं दिलं. मग गणपती बाप्पाने गुराख्याचं रूप घेतलं आणि मग रावण संध्येला जेव्हा चालला होता तेव्हा त्यांच्याकडे दिलं. त्याने जिथं ठेवलं ते गोकर्ण महाबळेश्वर. गोकर्ण महाबळेश्वर आहे. विचार करा, अशा या प्रवृत्तीचा परिचय असतानाही ही मोकळीक भगवान शंकरांकडे आहे, पण भगवान महाविष्णू पारखून घेतल्याशिवाय स्वीकारत नाही. एक पहिला भेद आपण पाहिला, अस्तित्वाला येण्याच्या कारणाचा भेद पाहिला. दुसरा भेद आपण पाहिला, धारण केलेल्या रूपांचा भेद. तिसरा गुणांचा भेद आहे, स्वभावाचा भेद आहे, आणि त्याच्यातून भक्तांवर कृपा करण्याचाही भेद आहे. या 5 गोष्टींचा विचार पूर्व पक्षाच्या दृष्टीने केला तर या 2 देवांमध्ये भेद दिसतो. आणि प्रपंचाचा जर विचार केला, आपण ज्या प्रपंचात राहतो हा प्रपंचच मुळात भेद स्वरूप आहे, भेद रूप आहे. मनुष्य अभेद दृष्टीनं प्रपंचात राहू शकत नाही. ज्यावेळी मनुष्याची दृष्टी अभेदाची होते त्यावेळी त्याला प्रपंच संपलेला असतो. पंचदशीमध्ये 5 प्रकारच्या भेदांचं वर्णन आहे. वेदांत ग्रंथांमध्ये अन्यत्रही हे वर्णन आलेलं आहे की जडजीव भिदाचैव जीवेश्वर भिदा तथा जीव भेदो मिथश्चैव जडेश्वर भिदा तथा मिथश्च जड भेदो यहा प्रपंचो भेद पंचकः. या संसाराला प्रपंच का म्हणतात तर याचं वर्णन केलं गेलं की 5 प्रकारचे भेद याच्यामध्ये आहेत. जडाजडातला भेद आहे, जीव जडातला भेद आहे, जीव जीवातला भेद आहे, जड ईश्वरातला भेद आहे आणि जीव ईश्वरातला भेद आहे. या 5 भेदांचा विचार प्रपंचात येतो आणि म्हणून जो जो प्रपंचात आहे त्याची दृष्टी ही भेदा दृष्टी असणारच आहे, त्याची भेद दृष्टी असणारच आहे. म्हणजे बाहेरून पाहिलं तर भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू यांच्यामध्ये भेद दिसतो. आपल्या दृष्टीचा विचार केला तर प्रपंचात रममाण झालेली आपली दृष्टी जी आहे ती पण भेदाची दृष्टी आहे. आणि म्हणून या दोन्हींमध्ये भेद दिसणं स्वाभाविक आहे. भगवान महाविष्णू आणि भगवान शंकर यांच्यात भेद दिसतो. पण पूर्व पक्षाच्या नुसार यात भेद आहे हे जरी सिद्ध झालं असलं तरी सुद्धा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात की हरी आणि हर यांच्यात भेद मानण्याचं कारण नाही. हा भेद का नाही मानायचा तर याला वाद करू नये आणि वाद न करण्याचं कारण त्यांनी दिलं एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई.
दोघेही एकमेकाच्या हृदयात बसलेले आहेत, हृदयात निवास करणारे आहेत. आता जो पूर्व पक्ष मांडलेला आहे, या पूर्व पक्षाची उत्तर म्हणजे यांचा भेद नाही हे सिद्ध करणे. या पूर्व पक्षाची उत्तर देणं म्हणजे यांच्यात भेद नाही हे सिद्ध करणे. तर पहिली गोष्ट काय, अस्तित्वाला येण्याच्या कारणाचा भेद आहे. हे दोघं अस्तित्वाला जे येतात त्यांची कारण भिन्न भिन्न आहेत, बरोबर. पण विचार करा, कारण या दोघांच्या दृष्टीने आहेत की जगाच्या दृष्टीने? जगाच्या दृष्टीने कारण आहेत ना. ज्या जगाच्या दृष्टीने कारण आहेत अस्तित्वाला येण्याची, त्याचा विचार करता जग खरं आहे का? जे जगच खोटं आहे त्याचं पालन करणं काय, त्याचा संहार करणं काय, या सगळ्या वरच्या गोष्टी आहेत. मूलतः विचार करीत असताना हे दोघं, कारण अस्तित्वाला आलेत पण ठिकाणून कोणते आलेत? एकाच ठिकाणून आलेत. ज्या अर्थी ते एकाच ठिकाणून आलेत त्या अर्थी त्यांच्यात भेद नाही. जैसी बहुरूपियाची राव राणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणी, परी लोक संपादनी तैसीच करती. बहुरूपी असतो, बहुरूपियात एक राजा होतो, एक राणी होते. ती राणी त्या राजाची राणी नसते, ती स्त्री वेगळीच असते, तो पुरुष वेगळाच असतो. नाटक दोघंही करीत असतात. ती स्वतःला राणी म्हणवते पण आतून समजते का? आतून ज्याची येते तीच समजते ना. हा राजा कदाचित तेवढ्या पुरता म्हणवत असेल मी हिचा पती आहे म्हणून, पण तो दुसरीचाच पती समजतो ना. हिचा समजला तर घरी गेल्यावर काय होईल याचा विचार करा. खाली उतरल्यावर काय? स्त्री पुरुष भाव नाही म्हणे लोकसंपादनी. म्हणून या दोन रूपांची ही लोकसंपादनी आहे. हे दोन रूप जगाच्या दृष्टीने किंबहुना निर्माण झालेल्या या मिथ्या जगताच्या दृष्टीने ही दोन रूप धारण करतात. वस्तुतः त्या रूपांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. हे पहिल्या प्रश्नाचं, पहिल्या पूर्व पक्षाचं उत्तर आहे. धारण केलेल्या रूपाचा विचार करा. सामान्यतः भगवान शंकरांनी धारण केलेलं सगळं अमंगल आहे आपण पाहिलं, पण पुष्पदंतांनी त्याच्या उत्तरार्धाच्या शेवटच्या ओळी याचं उत्तर दिलं. अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव मखिलम तथापि स्मर्तॄणाम वरद परमं मंगलमसी. काय असतं? अमंगल गोष्टींचा स्पर्श झाला तर त्याकरता आपल्याला स्नान करावं लागतं. याचं कारण काय? अमंगल वस्तूंच्या स्पर्शानं आपण अमंगल होतो. कोणत्याही वस्तूने. पण भगवान शंकर अमंगल वस्तूच्या स्पर्शानं अमंगल होत नाही, तर अमंगल वस्तू भगवंताच्या स्पर्शानं मंगल होतात ही त्यांची ताकद आहे. आता मांगल्य दोन्हीकडे समान आलं की नाही? शिव या शब्दाचाच अर्थ मंगल आहे. मंगल आहे. सामान्य मनुष्य अमंगल वस्तूचा स्वीकार त्याच्याकडून झाला तर तो अमंगल होतो, पण अमंगल वस्तूंचा भगवान शंकरांना जर स्पर्श झाला तर ते अमंगल होत नाहीत, तर त्या वस्तू मंगल बनतात. त्या ज्यांच्या असतील, ते नरमुंड ज्यांचे असतील त्यांना उत्तम लोक प्राप्त झाला असं होतं. भगवान स्मशानात का राहतात? अमंगल म्हणून नाही. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने गुंती जाणून स्मशाने वासू केला. पांघुरणे दाही दिशा लाच करू म्हणून कोळसा काम केला. भगवान शंकर जे राहतात स्मशानात कशा करता? तर या क्षेत्राचा अभिमान, या शरीराचा अभिमान आपल्याला नसावा याकरता राहतात. राज्य त्यागलं, स्मशानात वास केला. मनुष्याला आपल्या जीवनाचं सत्य कुठं पटतं? कुठं पटतं? घरी राहिलं नाही, स्मशानात पटतं. स्मशानात जेव्हा जाणं होतं त्यावेळी अनेक लोक बसलेले असतात. काय काही खरं नाही. माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा. तेवढ्या पुरतच बोलतात, पण तेवढ्या पुरतं तरी बोलतात. तेवढ्या पुरतच बोलतात हे बरोबर आहे. हा, बुडबुडा फुटून जातो. पण बुडबुडा फुटण्याचं कारण काय झालं? घर झालं.
आणि बुडबुड्या येण्याचं कारण काय झालं? स्मशान झालं. म्हणजे जसं एक प्रसूती वैराग्य आहे आणि दुसरं स्मशान वैराग्य आहे. तिकडे जात नाही मी आता प्रसूती वैराग्याकडे, पण स्मशान वैराग्य जे आहे हे स्मशान वैराग्य प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा किंचित स्पर्श तरी होतो ना. आणि हा स्पर्श कायम असला पाहिजे. परमपूज्य मोरारी बापूंचा एक नियम आहे, म्हणजे तो कसा असला पाहिजे या आत्ताच्या पुरता समोर आला म्हणून सांगतो. ते नियमानं 1 तासभर स्मशानाच्या बाहेर जाऊन बसतात. एकदम स्मशानात जात नाही, पण स्मशानाच्या बाहेर जाऊन बसतात. त्यांना एक जणांनी विचारलं, तुम्ही इथं येऊन का बसता? ते म्हणले, एवढीच जागा माझ्या मालकीची आहे, बाकी कोणतीच जागा माझी नाही आहे. कारण शेवटी मला यायचंय ते इथंच येऊन थांबायचंय. माझ्या शरीराच्या प्रवासाचा शेवट इथे आहे आणि त्याचा परिचय मला व्यवस्थित व्हावा याकरता मी येतो. काय सुंदर उत्तर आहे, विचार करा. भगवान शंकर जे स्मशानात राहतात ते अमंगल म्हणून नाही, तर मांगल्याचं निधान प्रत्येकाला प्राप्त व्हावं याचा अर्थ आपण स्मशानात जाऊन राहावं असा नाही, तर स्मशानात गेल्यानंतर अंतःकरणावर जो परिणाम आहे तो परिणाम आपल्या अंतःकरणाला कायम मिळावा हे लक्षात ठेवावं भगवान शंकरांच्या राहण्यात. अशा प्रकारे ज्या ज्या अमंगल गोष्टी आहेत त्या मांगल्यात परिवर्तित करण्याची क्षमता भगवान शंकरांची आहे. म्हणून मांगल्य दोन्ही सम आहे, म्हणून दोघांना एक म्हणा. तिसरी गोष्ट, गुणांचा भेद आहे. दोघांच्याही ठिकाणी गुणांचा भेद आहे. हा गुणांचा भेद आपल्याला दिसत असेल बाहेरच्या दृष्टीनं, ज्यावेळी संहार करतात त्यावेळी आहे, पण अंतःकरणाच्या दृष्टीने विचार करा. भगवान शंकरांचं एक नाव आहे कर्पूर गौरम करुणावतार. अरे कारुण्याचा अवतार आहे तो. कारुण्याचा अवतार असणं हे सत्वगुणात बसतं का तमोगुणात बसतं? मग आता या दोन्हींचा समन्वय कसा लावायचा? संहारही ते करतात आणि करुणावतारही ते आहेत, याचाच अर्थ कारुण्यानं संहार करतात असं एकत्र करावं लागेल. आणि यात कारुण्य काय संहार करण्यात? लक्षात ठेवा, मनुष्याला येणारा मृत्यू हाही भगवंताची मनुष्यावर असणारी कृपा आहे. का? म्हातारा झाला मनुष्य, चावता येत नाही, दिसत नाही, ऐकू येत नाही, तिसरंच ऐकू येतंय, हा करतोय मध्येच. असं शरीर किती दिवस ठेवायचं? हे शरीर जर बदलतच नसतं तर म्हणजे तशी व्यवस्थाच देवाने ठेवली नसती तर ती देवाची कृपा असती का अवकृपा असती? अवकृपा झाली असती ना. कारण दुसऱ्या अध्यायात आलेली ओवी आहे ज्ञानेश्वरीच्या, पैसे देहांतराते स्वीकारिले चैतन्यनाथे. त्याचं पूर्वार्ध आहे काही लक्षात येणार. उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत. नाही ते नाही. नूतन वेढीचे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेढीचे तैसे देहांतराते स्वीकारिले चैतन्यनाथे. याच पद्धतीचा श्लोकही आहे. असो, माझ्या आता लक्षात येत नाहीये, पण मला ओवीवर माझं काम झालं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्र आहे, फाटायला लागले, विरायला लागले, असं वस्त्र मळकट झालेलं आहे. हे वस्त्र किती दिवस नेसायचं बरं? नाही, मागच्या दिवाळीला आणलेलं आहे, खूप चांगलं होतं ते, फाटलं ना, पण आता ते टाकावं लागेल ना. ते वस्त्र ज्याप्रमाणे टाकलं आणि नवीन धारण केलं, आनंद होतो का दुःख होतं? आनंदच होतो ना. त्याप्रमाणे जीर्ण अशा प्रकारचं झालेला देह जो आहे तो टाकायचा आणि नवीन बालकाचं रूप धारण करायचं. यात आनंद आहे का वाईट आहे? दुःख आहे? आनंद आहे. मग ही या आनंदाचा क्षण ज्याच्यामुळे मिळत असेल त्याची ती कृपा आहे का अवकृपा आहे? कृपा आहे. म्हणजे भगवान शंकर तमोगुण धारण करीत जरी असले
तरी त्यांच्या अंतःकरणातला जो करुणावतार आहे तो करुणावतार कृपेचीच स्पष्टता देतो, कृपेचंच प्राकट्य देतोय. म्हणजे भगवान महाविष्णूंच्या ठिकाणी जी करुणा आहे तीच करुणा भगवान शंकरांच्या ठिकाणी आहे, यात वेगळेपण नाही. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट आपण पाहिली होती, स्वभावाचा भेद आहे. स्वभावाचा भेद आहे हे बरोबर आहे. हा त्या त्या उपाधीचा परिणाम आहे. लक्षात आलं? भगवान शंकरांनी जी तमोगुणाची उपाधी धारण केलेली आहे त्या उपाधीचा परिणाम म्हणून आहे. पण भोळेपण या एवढ्याच भूमिकेतून पाहिलं तर दोघे सारखे. भगवान महाविष्णू सुद्धा आपुलेच देसी देसी पददासा, आपलं पद देणारे, म्हणून त्यातही आपल्याला भिन्नता पाहता येत नाही. आणि भक्तांवर कृपा करण्याची पद्धत जी स्वभावातून आली ती आपण आता पाहिली, की हे स्वतःला विसरून जातात, दोघेही विसरून जातात. तर या सगळ्या चिंतनाचं तात्पर्य हे आहे की हे दोघे आपल्याला दिसायला भिन्न आहेत, परंतु वस्तुतः भिन्न नाहीत, हे एकच आहेत. आणि हा सिद्धांत जोपर्यंत अंतःकरणात ठसत नाही तोपर्यंत मनुष्य स्वतःला किती मोठा भक्त समजू देत, किती मोठा भक्त समजू देत. आपल्याला अनेक ठिकाणी हे दिसतं. शिवकांची आणि विष्णुकांची दोन नगर आहेत, दोन स्थान आहेत. शिवकांचीला आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य केला जातो आणि विष्णुकांचीला महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्णाची पोळी केली जाते. का? विरोध म्हणून. ते पक्के कट्टर वैष्णव काही असे आहेत की समजा शिवायचं असतं ना, एखादं वस्त्र शिवायचंय, फाटलंय, शिवायचंय, त्यात शिव शब्द येतो ना, म्हणून ते शिवायचं नाही म्हणायचं, त्यात धागा घालून द्या म्हणायचं. धागा घालून द्या. का? शिवाचं नाव नाही आलं पाहिजे. इतका कट्टर विरोध करतात. भगवान महाविष्णूंनी याबद्दल स्वतःचा अभिप्राय रामायणाच्या सुंदरकांडाच्या शेवटी दिलेला आहे. ज्यावेळी रामेश्वराची स्थापना होत होती आणि या स्थापनेच्या वेळी हनुमंतानं विचारलं, प्रभू आपण रामेश्वराची स्थापना करीत आहात, या रामेश्वराचं महात्म्य आम्हाला कृपा करून सांगा. त्यावेळी अत्यंत सद्गदित होऊन भगवान महाविष्णूंनी सांगितलं होतं, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं, हनुमंता, भगवान शंकरांवर माझं जे प्रेम आहे हे प्रेम शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही. आमच्या स्वभावाच्या भिन्नतेमुळे आमचा भेद पाहून, आमच्यातला भेद पाहून अनेक लोक विशिष्ट कुणी माझी भक्ती करतात, कुणी भगवान शंकरांची करतात. पण शिवद्रोही मम भगत कहावा, जे शिवद्रोही असतील आणि माझा भक्त म्हणवत असतील, लक्षात ठेवा, मी त्यांना माझा भक्त म्हणत नाही, माझा पक्का द्वेषी समजतो. त्याच्या इतका द्वेषी माझा दुसरा कोणी नाही, अशी माझी त्याबद्दलची भावना आहे. त्यानं माझी पूजा केली नाही तर मला काही वाटत नाही, माझ्या भगवान शंकरांची पूजा त्यानं केली पाहिजे. आणि याच दृष्टीनं परमात्मा पंढरीनाथानं आपल्या मस्तकावर कुणाला धारण केलंय माहिती आहे? भगवान शंकरांची पिंड मस्तकावर आहे. महिमा पाहता महेशू जेणे मस्तकी वंदिला, तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. तर अशा प्रकारे भगवान शंकरांना प्रभू मस्तकावर धारण करतात. म्हणून एकाचे आता भगवान शंकरांच्या हृदयामध्ये परमात्मा महाविष्णू कसे आहेत याबद्दलच एक प्रमाण सांगतो. हस्ते क्षमालाम हृदय कृष्ण तत्वम, जिह्वाग्रभागे वरराम मंत्रम, यन्मस्तके केशव पाद तीर्थम, शिवम महाभागवतन नमामि. वर्णन आलं की हस्ते अक्षमाला, हातात रुद्राक्षाची माळा आहे जपण्याकरता. हृदय कृष्ण तत्व, हृदयामध्ये कृष्ण नावाचं तत्व आहे. जिह्वाग्रभागे, जिव्हेच्या अग्रभागावर सर्वोत्तम मंत्र असलेला राम हा मंत्र आहे. यन्मस्तके, ज्यांच्या मस्तकावर केशवपाद तीर्थ म्हणजे भगवती गंगा आहे. विचार करा, याच्यात कोणता अशी वस्तू आहे जी भगवान महाविष्णूच्या संबंधातली नाही? एकही वस्तू नाही.
या सगळ्या वस्तू धारण करून स्वतःचं अस्तित्व त्याच्यात लीन करण्याची ज्यांची इच्छा आहे, सांगा सांगा त्यांना भगवान महाविष्णूंच्या विरोधी म्हणता येईल का? वेगळं म्हणता येईल का? ते वेगळे नाहीतच नाही. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात, हरिहरा भेद नाही, कसाच भेद नाही. याच्यात वाद करण्यात, वाद करणारा जो आहे त्याचं पतन आहे. म्हणून हा वाद करू नये. दोघे जण एकमेकांच्या हृदयात बसलेले आहेत, म्हणजे इतके पक्के मित्र आहेत, इतके पक्के सखे आहेत, एक एकाचे हृदय, एकमेकाचा स्वभाव एकमेकावर आलेल्या प्रसंगाचा परिणाम एकमेकावर झालेला आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी केलेलं वर्णन आहे. एक वर्णन सांगून पुढे जातो. शंभूने प्राशिले हळहळा, हळाहळा तेने विष्णू झाला निळा. हळाहळ जे विष आहे ना, त्या विषाचा रंग कसा आहे माहिती का? निळा आहे ना. पाहिले कधी? पाहिलेलं नाही पण ऐकलेलं. ते त्यांनी घेतलं. ते विष इतकं भयानक होतं असं वर्णन आहे भागवतामध्ये. भगवान शंकर ज्यावेळी ते विष प्राशन करीत होते त्यावेळी त्यांच्या बाजूने, आपण दूध प्यायला लागल्यानंतर घटा घटा पिताना दोन्ही बाजून थोडं थोडं गळतं ना, तसं विष गळलं, काही थेंब गळलं. त्याच्यापासून जे विषारी प्राणी आहेत ना, साप, नाग, विंचू इत्यादी, हे सगळे प्राणी तेवढ्या काही थेंबापासून निर्माण झालेले. जगात असलेले सगळे साप ज्या त्या 2 थेंबापासून जर निर्माण झाले असतील तर ते विष किती भयानक असेल जे घडाभर त्यांनी पिलं. विचार करा. अशा प्रकारचं विष पिल्यानंतर त्यांचं शरीर वस्तुतः निळं व्हायला पाहिजे होतं, पण निळं झालं कुणाचं? विष्णूंचं. आणि यांचं कसं राहिलं? कर्पूर गौरम, कापरासारखं गौर शरीर आहे. का होतंय? एकाचे हृदय असल्याशिवाय होतं का? उगीच होत नाही. म्हणून बाह्यतः भेद दिसतो पण आत अजिबात भेद नाही. म्हणून एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. तुम्हाला म्हटलं काही नाही, आम्ही तुम्हाला साखर देतो, त्यातली गोडी गोडी फक्त आम्हाला काढून द्या, बाकी साखर तुम्हाला ठेवा. ठेवता येईल का? का नाही ठेवता येत? गोडी आणि साखर हे आण नाहीच ना. गोडी त्याची साखर हे नाहीये. पूर्ण एक रूपानं समोर येणार आहे. रंग पांढरा असेल पण तोंडात घातल्यानंतर साखर म्हणून वेगळी राहते? वेगळी राहत नाही. साखर भगवान शंकरांना म्हणा, गोडी महाविष्णूंना म्हणा, साखर महाविष्णूंना म्हणा, गोडी शंकरांना म्हणा, काही म्हटलं तरी एक आहे. भेदकासी नाड, एक वेलांटीचं आड. असं म्हणणारे जे त्यांना अभेद सिद्ध करताना एकच फक्त आहे, यांचं नाव हरी आहे आणि यांचं नाव हर आहे. एकाचं नाव हरिही आणि एकाचं नाव हर, पण यात धातू कोणता आहे? हो, रू धातू आहे. हरती ती हरिही, हरण करणारा जो आहे, जो हरण करतो त्याला हरी म्हणतात. आणि हर तरी काय? इकारांत प्रत्यय लागला एवढं सोडलं, एक वेलांटीचं आड एवढं सोडलं तर हरी आणि हर या दोन्ही शब्दात फरक काहीच नाही. रू धातू आहे. हरती ती त्याला हर म्हणा. फक्त इकारांत आणि अकारांत एवढा फरक आहे. आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज एवढंच सांगतात, एक वेलांटीचं आड. म्हणून भेद करणारे विशेष भेद दाखवू शकत नाहीत, अर्थाच्या दृष्टीनं दाखवू शकत नाहीत. बाहेरच्या दृश्य पदार्थाच्या दृष्टीनं, दृश्य शब्दाच्या दृष्टीनं तो भेद दाखवू शकतात. आणि शेवटी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. शरीराचं उजवं अंग आणि शरीराचं डावं अंग हे दिसायला भिन्न असेल कदाचित, पण हे उजवं अंग आहे म्हणून हे शरीराचं वेगळं अंग आहे.
आणि हे डावं अंग आहे म्हणून शरीराचं वेगळं अंग आहे असं म्हणण्याची पद्धत आहे का? नाही. दिशांच्या दृष्टीनं ते वेगवेगळे दिसत असेल, पण भेददृष्टी असताना कदाचित उजवा अंग म्हणजे अमुक हा पाय वेगळा, अमुक तो पाय वेगळा हे होऊ शकतं. आपण एक गुरु शिष्यांची गोष्ट ऐकलेली आहे, अनेक वेळा ऐकलेली आहे की दोन शिष्य होते का गुरूंना, आणि काय झालं, गुरूंनी म्हटलं तुम्हाला सेवा करायची ना बाबा, एक जण माझ्या या पायाची सेवा करा, एक जण या पायाची सेवा करा. दोघेही सेवा करायला लागले. सांगितलेली गोष्ट आहे सगळ्यांकरता म्हणून थोडक्यात सांगतो. एक दिवस पण दोघांचा विरोध खूप होता एकमेकांच्या मध्ये, की कधीच जमायचं नाही, फक्त गुरूंच्या समोर आल्यावर शांत असायचे बिचारे. एक दिवस डावा पाय ज्याच्याकडे होता त्याला गावाला जाण्याची वेळ आली. त्यानं म्हटलं आपलं काही असो पण माझ्या पायाची सेवा तू कर. म्हटलं आता नक्की करतो, काळजीच करू नको, तू फक्त गावाला जा मग पाहतो. आणि त्यानं स्वतःचा उजवा पाय त्याची पाय सेवा व्यवस्थित केली, पण याला इतकी इजा केली फ्रॅक्चर व्हायचा राहिला फक्त. दुसऱ्या दिवशी तो आला, शिष्य आला, त्याने म्हटलं गुरुदेवांनी म्हटलं बाबा त्याला कशाला सांगितली सेवा, नसती केली एक दिवस पाय तसा राहिला असता तर काही झालं नसतं. त्यामुळे काय केलं मला सांगा फक्त. मला असं केलं, ठीक आहे त्याला गावाला जाऊ द्या मग दाखवतो. हा गुरु मेला ना. विचार करा हे काय झालं, हा भेद पहा. एकाच गुरुच्या ठिकाणी हा उजवा पाय माझा, हा डावा पाय दुसऱ्याचा, अशा पद्धतीने भेद पाहिला. त्याचा परिणाम हा झाला की त्या गुरूंचं काय व्हायचं ते झालं. यातून सिद्ध काय, भेदाचा परिणाम भय हाच आहे. म्हणून शरीराच्या दोन अंगांचा दिसायला भेद असेल, वस्तुतः अस्तित्वाला भेद नाही. त्याप्रमाणेच भगवान महाविष्णू आणि भगवान शंकर यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा विचार करावा. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. अशा प्रकारे म्हणे आत्मा एक, सर्वा भूती तो व्यापक. अशा प्रकारचे भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू आहेत. आदरणीय मिसाळ महाराज असतील, आदरणीय परमपूज्य नारायण महाराज जाधव यांच्या कृपाशीर्वादानं सुरू असलेली ही जी सेवा आहे, या सेवेच्या निमित्तानं वस्तुतः याच्यावर बोलण्याचा अधिकार नसतानाही आदरणीय सद्गुरू पूज्य काकाजींच्या कृपेनं जे काही या प्रवाहात चिंतनात आलं त्याची ही वाक पुष्पांजली आज या निमित्तानं समर्पित करतो. रामकृष्ण. आदरणीय आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.